नमस्कार. आज आपण बघूया कोलंबीचं कालवण आणि सुरमई फ्राय. तर हे सुरमई मला आमच्या मावशीनी 500 रुपयाचे 4 तुकड्या दिल्या. केवढ्या मोठ्या आहेत बघा आणि इतक्या ताज्या छान आहेत. आणि मला ना आजकाल माहीत नाही का मोठी कोलंबी आवडत नाही, मी छोटीच कोलंबी मागवते. तर हा तिने मला 200चा वाटा क्लीन वगैरे करून सर्व पाठवलं. तर याला मी हळद, थोडंसं हिंग आणि मीठ लावून ठेवलं. आणि मच्छीला मात्र आपलं तिखट, हळद, हिंग, चिंच, मीठ हे सर्व लावून मॅरिनेट करून ठेवलं. इथे आता वाटणाची तयारी करूया. तर इथे ओलं खोबरं, कांदा, अर्धा कांदा घेतला आहे, कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि याच्यात मीठ, हळद, थोडं तिखट हे सर्व एकत्र करून चिंचेचं पाणी थोडंसं घालून वाटून घ्यायचं आहे. छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता ह्यातली थोडीशी पेस्ट आपण ह्या मच्छीला लावूया आणि बाकी कोलंबीच्या वाटण्यासाठी म्हणजे कोलंबीच्या रशासाठी हे ठेवून देऊया. तर इकडे मी आता हंडी ठेवले, त्याच्यामध्ये उरलेला जो अर्धा कांदा आहे तो घालून घेणार आहे तेलामध्ये. आणि त्यावरच मी सालासकट बटाटे घालणार आहे. आता आपल्याला हे बटाटे शिजल्याशिवाय कोलंबी घालायची नाही आहे, नाही तर कोलंबी वाटण होईल. तर यावर मी आता थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे आणि थोडीशी हळद घालून वाटण घालून हे पाणी घालून सर्व एकसारखं करणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. आणि मीठ आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. आपण वाटणात पण मीठ घातलेलं आहे, थोडं कोलंबीला पण लावलेलं आहे, त्यामुळे बघूनच हे सर्व घालायचं. बटाटा शिजल्यानंतर यामध्ये कोलंबी घालून घ्यायची. उकळी आली की मस्त भरपूर कोथिंबीर घालायची. आपलंही कोलंबीचं कालवण तयार आहे. इथे आता मी तेलावर लसूण घातला आहे ठेचून आणि त्यावर ह्या तुकड्या घालून घेणार आहे. जेव्हा मोठ्या तुकड्या असतात तेव्हा आवर्जून आपण 2 कालठ्यांचा वापर करायचा, हे मी नेहमी सांगते, नाहीतर तुकड्या तुटतात. खरं तर माझीही एक तुकडी तुटलीच, कारण की ती खूपच म्हणजे इतकी छान फ्रेश आहे ना मच्छी, तुम्हाला ते कळतच असेल मी तळतानाच किती छान दिसते बघा ती. आता ही आपली दोन्ही बाजूनी आपण उलटपुलट करून घ्यायचे आणि त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बघत राहा मानसीज कुकिंग स्टोरीज. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. एन्जॉय.